सो इट्स डे 3 इन उदयपूर. ॲक्च्युली डे 3 आहे, पण आमच्याकडे फक्त 2च दिवस होता उदयपूर साईटसिंगला. प्लॅन तर होतेच जास्त दिवसाचे, पण इमर्जन्सी आल्यामुळे आम्हाला लवकर जावं लागून राहिलेलं आहे. सो त्यामुळे दुसरा दिवस आम्ही आता सज्जनगडला आलेलो आहे इथे सनसेट म्हणजे व्ह्यू बघायला. आणि मी खूप थरथर कापत आहे. लाईक आता वाजले आहे 4 दुपारचे. ऊन आहे, चांगलीच ऊन आहे, पण माहिती नाही मला खूप जास्त थंडी वाजत आहे. सो मी शाल वगैरे सगळं ओढलेलं आहे. सो या चला तुम्हाला दाखवते मी आता कसं व्ह्यू आहे, काय आहे. तिकीट वगैरे घेतली आहे खालूनच. आता हा बघा व्ह्यू आहे, इथून पूर्ण उदयपूर दिसते. असं म्हटलं जाते की हा फोर्ट फक्त स्काय बघायसाठी बनवलेला होता. सो या आता जातं हळूहळूवर. आज माहिती नाही, मी फार अशी थकल्यासारखी सुद्धा आहे, बट चलो. हे लिहिलेलं आहे जे की मी वाचणार नाही ऑफकोर्स. आणि हा व्ह्यू आहे इकडे. लेट मी शो यू. ओ हो अँड हो माय गॉड, हा व्ह्यू खूप सुंदर आहे. इथे एक लेक दिसतोय, तिथे दुसरा. मोबाईलमध्ये व्यवस्थित कॅप्चर नसेल होत, बट खूप छान आहे व्ह्यू. And this is the main view. गर्दी आहे पण ठीक आहे, इतकी पण नाही. कॅमेऱ्यात व्यवस्थित येत नाही आहे, पण खूप सुंदर दिसतंय. ते खूप जास्त थंडी आहे. बापरे, मला इतकी जास्त थंडी वाजत आहे ना. म्हणजे 3-4 दिवस जेवढी मी राजस्थानमध्ये होती तेवढी मला थंडी वाजली नाही जेवढी मला आता वाजत आहे. मी लिटरली शॉलला असं ब्लँकेटसारखं ओढलेलं आहे. तर आम्ही आता इथे थांबलो आहे कॅफे, म्हणजे इथेच वर असं कॅफे असतं ना, तर तसं काहीतरी. आणि तिथे काहीतरी खायला बोलवलं आहे, म्हणजे पनीर मोमोज सारखं आणि कोल्ड कॉफी. एवढ्या थंडीत मी कोल्ड कॉफी घेईल, कारण मला हॉट कॉफी आवडत नाही. हॉट कॉफी आवडत नाही. वा, मला हॉट कॉफी आवडत नाही. चहा तर मी पितच नाही. सो त्यामुळे मी कोल्ड कॉफीच घेईल. बाकी त्यांनी चहा घेतला आहे गरम गरम. सो या, हे आहे अपडेट. आणि आजच मग आमची ट्रेन आहे. आम्ही जाऊ, डायरेक्ट ट्रेन नाही आहे नागपूर करता. सो मग आम्ही जाऊ उज्जैनवरनं मग जाऊ नागपूर. उज्जैनचं बहुतेक दर्शन होणं कठीण आहे. लेट्स सी, त्यांनी बोलवलं तर होऊन जाईल, नाही तर नाही. ओके, सर आता मी आल्यावर दाखवते. मला खूप जास्त थंडी वाजते. व्हॉट इज दिस? हे काय आहे? अच्छा, कुछ भारतीय नारी का कुछ ऐसा रहता है कि नहीं कि प्लेटफॉर्म खराब नहीं करना चाहिए. चलता है. रशी तो कर रही है पटरी पे. और कोई ऑप्शन है भी नहीं. ये भी करने वाली है थोड़ी देर पे, तब मैं वीडियो बनाऊंगा. नहीं, ये भी करने वाली है. नहीं वीडियो नहीं बनना था. आम्ही थांबलेलं आहे आता महाकाल जंक्शन म्हणते उज्जैनला, कारण डायरेक्ट ट्रेन आमची होती नाही. ये ऑप्शन भी हमको अच्छा लगा. क्या? उज्जैन से नागपुर का. बट दुख यही है कि हम जा नहीं पा रहे हैं मंदिर. बस उस बात का बहुत बड़ा दुख है. बट हमने यही से होपफुली उनका बुलावा आ जाए यही साल, और यही साल कर ले हम. हाँ, और ये हमने यहीं से उनको ये किया है. नमस्कार. हो गया ना? कितना करेगी? हो गया. हाँ, हो जाना चाहिए. हाँ, जल्दी कर, मेरे को भी करना है. फिर हम बैठेंगे तो
अभी देखने का है कि हमको कैसा मजा आता है, कैसा एक्सपिरियन्स रहता है. फर्स्ट टाइम आम्ही वंदे भारतमध्ये बसू इतक्या वर्षानंतर. आणि मी माझा फोन पण दिसतो आणि 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 आम्हाला छान लंच वगैरे पण भेटणार आहे. ब्रेकफास्ट लंच असं आम्ही ऐकलेलं आहे. आम्ही लंच करू, ब्रेकफास्ट पण करू वंदे भारतमध्ये. मजा येईल. चला आमच्याबरोबर. आणि आम्ही बसलोय वंदे भारतमध्ये. आमचं तोंड बघून घ्या. कारण आम्ही खूप एक्साइटेड होतो की फर्स्ट टाइम वंदे भारतमध्ये बसत आहे. विंडो सीट राहील सगळं हे. आमची विंडो सीट बघा. दिस इज आर विंडो सीट. पूर्ण मूड गेलाय आमचं. बस आता धसका झालाय मूडचा. आम्हाला तर आतापर्यंत चार्जिंग पॉईंट पण दिसत नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही फार असं चार्जिंग पॉईंट नाहीये काय. म्हणजे आम्ही फ्रस्ट्रेटेड होतोय वंदे भारत. कशी ट्रेन आहे काय आहे, याच्यापेक्षा तर स्लीपर वेस्ट चांगली होती की विंडो तरी चांगली आणि होती. त्यात आमच्या सीटवर अलोकेट आमचीच होती, त्याच्यात दुसरं कोणीतरी बसलेलं होतं. त्यांना वाटलं ती त्यांची आहे. आणि मग आमच्याबरोबर त्यांनी आमची कम्प्लिटली 10-20 मिनटं. फर्स्ट रिग्रेट हा होता की सीट्स आम्हाला मिस, म्हणजे एकच सीट 2 लोकांना अलोकेट झाली होती असं ते म्हणत होते. पण त्यांचं C13मध्ये होतं, आमचं C7मध्ये होतं. ते झाल्यावर मग आम्ही हे तो ओव्हरकम झालाच आमचा तो त्रास. आम्हाला विंडो सीट भेटली आहे, विंडो सीट भेटली. आणि इकडे आल्याबरोबर आम्हाला ही विंडो भेटली आहे. त्याचा आम्हाला दुसरा त्रास झाला. आणि तिसरं आम्हाला चार्जिंग पॉईंट दिसत पॉईंट नव्हता. नव्हता दिसत. चार्जिंग पॉईंट दिसलेला आहे. वेळ गेला. मग आम्ही त्याला खूप पोचलं की काय म्हणजे बरं चार्जिंग पॉईंट सुद्धा नाही, चार्जिंग पॉईंट सुद्धा नाही. मग थोडंसं खाली वाकून बघितलं, दिसलं कुठेतरी तर खाली माणसाने थोडंसं वाका खाली बघायचं, त्यानंतरच समजते. आता खाली आम्हाला दिसलं हे. ठीक आहे, आता चार्जिंग पॉईंट दिसला. आता आता फूड चांगलं. हाँ बस वही अभी ये है. आय होप की फूड कैसा मिले, कारण ब्रेकफास्ट लंच दोन्ही भेटणार आहे. तर आय होप की हे मला छान मदर टेरीचं तर दिसलं आहे. दही आहे की काय माहिती नाही. मस्त भूक लागली आहे आता मला. मी बोलणार होती पण हिचं सुरू आहे, तर तुम्ही याच्यात ना ऐकून घ्या काय काय आहे. काय काय आहे बघा. हे आहे व्हॅनिला मफिन. ठीक आहे. हे आहे मसाला चाय. कसं कायचं माहित नाही. पाणी चहा काही आहे नाही. हे काय आहे जल्दी बोल. हे माहित नाही काय आहे. हे पण माहित नाही काय आहे. खोलून बघावं लागेल. असं नाश्ता आहे आणि हे दही आहे. बहुतेक याच्यात उपमा आहे, बाकी माहिती नाही. आता माझं लुडूचं सुरू आहे. थांबा नंतर करते. आता वाजले 11:15 आणि बसून मी फार बोर होत होती, तर मी थोडंसं असं स्किन केअर केलं आहे. आणि आतापर्यंत इतकी छान सनलाईट येत होती ना, तर मी अशी सुंदर दिसत होती. पण आता बंदर दिसते. तो आता म्हणजे एवढं तर चांगलं आहे की माझ्या बाजूचे सीट्स खाली आहेत आणि थोडी म्हणजे खाली आहे हा कोच. तर प्राची गेली आहे मागे बसायला. चुग्गा हळू बोल. फोनवर बोलत आहे ती एकतर. आणि आम्ही सेपरेट बसलो. आम्हाला विंडो सीट पाहिजे होती, तर पण तिला विंडो भेटली, मला विंडो नाही भेटलेली आहे. तर मी असं छान पाय वगैरे लांब करून बसलेली आहे. आता 2 वाजता येईल नागपूर. आता मला वाटतं 12पर्यंत लंच येईल. ब्रेकफास्ट छान होता. छान म्हणजे छान नाही आणि खराबही नाही, असं मीडियम, म्हणजे खाण्यालायक होतं. असं अशासारखं होतं. दही होतं, मफिन होता आणि उपमा, पराठा, आलूची भाजी, कॉफी, ते मसालावाला कॉफी आणि चहा, जे हॉट वॉटरमध्ये ते मिक्स इन्स्टंटवालं. मी चहा पित नाही, तर त्यामुळे मी कॉफी मागितली होती. कॉफी पण छान होती, म्हणजे मला आवडली. मी जनरली म्हणजे मी जनरली चहा तर मी पित नाही. कॉफी जर प्यायचं राहिलं तर माझं प्रेफरन्स कोल्डवर असते. हॉट जर काहीच नसलं तर मग मी हॉट घेते. तर छान होता. सो असं काहीतरी होतं एक्सपिरियन्स. म्हणजे ओव्हरऑल चांगलं आहे, असं काही वाईट नाही आहे. आणि माहिती नाही, म्हणजे मला असं वाटतं की माझ्या बाजूची सीट्स वगैरे खाली आहेत, त्यामुळे मला पाय वगैरे व्यवस्थित मांडी घालून बसायला, फोल्ड वगैरे करायला चांगलं वाटत नाही, म्हणून मी थोडं कम्फर्टेबल आहे. पण जर इथे 3ची सीट आहे आणि जर 3 जण जर बसले राहिले तर आय डोंट नो ती कसं एवढा वेळ बसेल आणि तेव्हाची फिलिंग काय राहील आणि तेव्हाचं कम्फर्ट काय राहील ते मला माहिती नाही. पण आता तरी बरी आहे, म्हणजे मला चांगली वाटत आहे. आणि आय नो आजकाल माझे लॉंग फॉर्म व्हिडिओज खूप कमी येत आहे,
खूप कमी, म्हणजे शॉर्ट्स तरी माझे टाकून देते. डिसेंबर मंथ माझं शॉर्ट्स पण नाही केला व्यवस्थित. ट्राय करेल की लॉंग फॉर्म व्हिडिओज पण बनवायचे थोडे जास्त. डिसेंबर मला ॲक्च्युली थोडं माझं कामाचं प्रोडक्शन म्हणजे IT वाले वगैरे असेल त्यांना ते समजू शकतात की प्रोडक्शनचं जर राहिलं तर ते किती हेक्टिक राहते. तो वीक म्हणा किंवा तो मंथ म्हणा, जे 2-3 वीकपासून सुरू होऊन जाते सगळं डेव्हलपिंग आणि मग टेस्टिंग वगैरे ते सगळं. त्यामुळे मी नाही हे करू शकले. तर आता पण मी ट्राय करेल आता लॉंग फॉर्म व्हिडिओज थोडे आणायचे, थोडं काही असं वेगळं आणायचं. मी नक्कीच ट्राय करेन. अजून काय नाही. आता बस घरी जाईल आणि आईने मोबाईल पाडला. ही नुसतं फोन पाडून राहिली आहे. आज 2दा आयफोन पाडला त्यांनी, आता पण पडला गेला. आणि आता हे आलंय आमचं लंच. त्याच्यात भात आहे, पनीरची भाजी, डाळ, रोटी, दही आणि हे भजी आहे की पकोडे, आय डोंट नो. सो असं काहीतरी दिसतंय. आणि डेझर्टमध्ये छान आम्हाला आईस्क्रीम पण भेटलं आहे अमूलचं, व्हॅनिला फ्लेवर. मस्त वाटत आहे. मज्जा आली. माझा कान सुन्न झाला आहे, माहिती नाही का बरं. आमच्याकडे एकच फुल आहे. घ्या लवकर करा, स्वागत करा माझं लवकर. काहीतरी आहे असं पाय हे करायला. घराच्या बाहेर जा, अंदर नको येऊ, मावशीने आणि- कचरा नको करू. आणि आता मग तूच करून राहिली आणि आतापर्यंत लवकर ये, कधी येत आहे होतं आणि आता आल्यावर लवकर जा का घराबाहेर. या 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 लवकर. या 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 या. काही आहे असं नाही, याच्यासाठी? आम्हाला सामान मध्ये इंटरेस्ट आहे. तुम्ही जर- काहीच नाही आहे सामान, कायच घेशील? काही राहिलंय का अजून? हो नाही, हे काढून घे. राहिलं असेल काही, कुठली आत्मा आली असेल. कारण आमचं ट्रेनमधून वगैरे आम्ही उतरलो, आपापल्या घरी गेलो आणि मग रात्री पुन्हा आम्ही भेटलो. कारण म्हणजे मी हिच्या एरियाकडे आलीच होती. आम्ही राहतो फार दूर, एका टोकाला, पण हिच्या एरियाकडे आली होती म्हणून हिला बोलवलं. सो याच्यासाठी बोलवलं की आम्ही व्लॉग एंड नव्हता केला, सो आम्ही इथे व्लॉग एंड करतो. आमच्या ट्रिपचा व्लॉग एंड करतो. दिस इज द एंड ऑफ आवर ट्रिप. अजून काय बोलायचं आहे? आमची ट्रिप खूप चांगली होती. चाबी ही स्पेशली आली 12-13 किलोमीटर ड्राईव्ह करून आली आहे जस्ट टू मीट मी, व्लॉग एंड करायला. व्लॉग एंड करायला. लोक म्हणेल बापा पापा. असंच तुम्हाला आमचे व्लॉग्स चांगले वाटत असेल तर आम्ही नक्की परत दुसरी ट्रिप करणार आहोत. त्याच्यासाठी बघायसाठी तुम्हाला लाईक, फॉलो, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि असं कोर्टमध्ये लिहा की नो नजर प्लीज. नो नजर. भयंकर नजर लागली आमच्या. माझी तर राजस्थानच्या ट्रिपलाच नजर लागली. पहिले होळीत गेली, 1.5 दिवसात जयपूर करावं लागलं. आता उदयपूर. आम्ही 7 दिवस, लिटरली 7 दिवसाचा आमचा प्लॅन होता, जे आम्ही मंडे सकाळी येणार होतो. गडबडलंय. बट एनिवेज ठीक आहे, चलो फिर बाय बाय. सी यू इन द नेक्स्ट वन. बाय बाय. ये भी आ गई कैमियो. लास्ट में टाटा बाय बाय.